इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जावा आणि एक्सप्लोर करा, कारण आपण ह्या चॅनलवरती पुणे ह्या लोकेशनमधले अनेक फ्लॅट्सचे व्हिडिओज, परत रो हाऊसचे व्हिडिओज, टाउन हाऊसेसचे व्हिडिओज आणि एने बंगलो प्लॉट्स ह्यांचे व्हिडिओज आपण आणत असतो। आज आपण आलो आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ एका लोकेशनमध्ये 16 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टचे डिटेल्स ब्रोशर आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवरती सेंड करू, दिल्या गेलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती आम्हाला संपर्क करा। आणि जो विला असणार आहे ना आपला ट्विन विला, त्याचं एलिव्हेशन असं असणार आहे, अगदी सुंदर एलिव्हेशन आहे हे। आणि ह्यामध्ये तुम्हाला 2 कार पार्किंग भेटणार। 3 साइडून हा ट्विन विला आपला ओपन असणार आहे आणि साइडून तुम्हाला गार्डन स्पेस आणि बॅकयार्ड भेटेल। आणि आतून आत जाऊ आपण आणि आतून हा कंप्लीट विला 5 BHK ट्विन विला आहे हा, तो बघून घेऊ। एंट्री केल्यानंतर तुम्हाला तुमची ग्रँड लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस भेटते। 13x31चा हा लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस आहे, बघू शकता आपली लिव्हिंग स्पेस। आणि ह्या साईडला आपली डायनिंग स्पेस आहे, जिथे सध्या इन्फॉर्मल लिव्हिंग केलं आहे। आणि त्याच्या बॅक साईडला जे आहे ना, तुम्हाला सिट आउट स्पेस भेटतो, किंवा तुम्ही त्याला बॅकयार्ड ही म्हणू शकता, जो की एल शेपमध्ये आहे। हा विला ट्विन विला असल्यामुळे 3 साइड ओपन आहे आणि इथून एक कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला बॅक साईडला जायला, आणि किचनमधून पण एक आहे दरवाजा, ज्याच्यातून तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता। लिफ्टचं प्रोव्हिजन करून भेटणार आहे आपल्याला आपल्या घरामध्ये। ह्यामध्ये जी आहे लिफ्ट इन्स्टॉल्ड आहे, पण आपल्याला फक्त प्रोव्हिजन भेटेल, इन्स्टॉल आपल्याला स्वतः करावी लागणार आहे। सीडी अशा भेटणार आहेत, सीडीच्या खाली आपण स्टोरेज स्पेस करू शकता। ह्या साईडला जी ही स्पेस आहे ना, डायनिंग स्पेस सध्या, ज्यामध्ये तुम्हाला हा 6 सीटर डायनिंग टेबल लावलेला आहे। इथं तुमची 5th बेडरूम येते ॲक्च्युली। इथं एक वॉल आहे, वॉल नंतर ही बेडरूम आहे, आणि इकडं तुम्हाला इथपर्यंत असा हा मेड्स रूमचा कॉन्सेप्ट आहे, ज्याला आता त्यांना गरज नसल्यामुळं त्यांनी कम्प्लिटली असं हे इंटिरियर करून घेतलेलं आहे। नाहीतर तुम्हाला ह्यामध्ये मेड्स रूम पण भेटणार आहे। लेआउट मी तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सॲपला शेअर करेल, त्यामध्ये लेआउटमध्ये तुम्ही बघू शकता। खालती तुम्हाला एक वॉशरूम भेटते, जी की तुमच्या मास्टर बेडरूमसोबत अटॅच असणार आहे। सध्या त्यांनी पावडर रूम कॉन्सेप्टमध्ये ती करून घेतलेली आहे। आणि हे असे एनलार्ज विंडोज भेटणार आहेत, व्हेंटिलेशनचा इथं काही प्रॉब्लेम नाही आहे। मस्किटोचा नेट भेटेल तुम्हाला, आणि बॅक साईडला जो आहे तुम्हाला ॲम्युनिटीजचा व्ह्यू भेटणार आहे। चला त्या साईडला जाऊ आपण। किचन तर तुम्ही बघितलंच असेल ह्या फ्रेममध्ये, तर हे असं तुम्हाला किचन भेटेल। किचनमधूनही एक दरवाजा आहे, जो तुमच्या बॅकयार्डला कनेक्ट करतो। एल शेपमध्ये ते बॅकयार्ड आहे, जसं मी सांगितले। चला आपण वरती जाऊ। आणि वरती कसं आहे ना, प्रत्येक फ्लोअरला 2 बेडरूम आहेत। फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम आहेत आणि सेकंड फ्लोअरलाही 2 बेडरूम आहेत, तर ते आपण बघून घेऊ। वरती आल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला आपण बेडरूम बघतोय। ही 12.8 × 16 12.8 × 16ची ही बेडरूम आहे। त्यामध्ये तुम्हाला बाल्कनी अटॅच भेटेल, किंवा त्याला सिट आउट स्पेस म्हणू शकता। 11.8 × 5.11 11.8 × 5.11 त्या सिट आउट स्पेसची डायमेन्शन्स आहेत। आणि ह्या बेडरूमसोबत तुम्हाला वॉकिंग क्लॉजेट भेटतो आणि वॉशरूम भेटते, ज्याचे डायमेन्शन्स असणार आहेत 6 × 9.6, आणि टॉयलेटचे डायमेन्शन्स आहेत 6.2 × 9.6। प्रशस्त मोठे हे असे रूम आहेत। ही असेच रूम वरती आहेत, पण थोडंसं वेगळं डिझाईन केलेलं आहे। तर ह्या साईडला आला आपण, तर ही किड्स बेडरूम, ज्याच्यासोबत ही वॉशरूम अटॅच आहे। ह्या बेडरूमची साईजेस जर मी सांगितले तर 11.3 × 14.6 ह्या बेडरूमचे डायमेन्शन्स आहेत। त्यामध्ये तुम्हाला वॉशरूम भेटतं। 5.3 × 7.8 त्या वॉशरूमचे डायमेन्शन्स आहेत। चला या इकडं, ही एक स्पेस आहे, ज्याला आपण 0.5 रूम म्हणू शकता, याला मिनी ऑफिस बनवू शकता, किंवा ह्यामध्ये तुम्ही आपला स्टडी टेबल जसं आता अरेंज केले असं करू शकता। इथंही साईडला तुम्हाला असं अगेन स्पेस भेटतो, आणि ह्यासोबत तुम्हाला ही रनिंग बाल्कनी अटॅच आहे, जी की त्या बेडरूमसोबत आहे। सो इट इज अन रनिंग बाल्कनी। आणि ह्यामधून तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या बाकी रो हाऊसचा आणि कॉमन पॅसेज ड्राईव्हवेचा व्ह्यू भेटेल। चला आपण वरती जाऊन बाकी दोन्ही बेडरूम्स बघून घेऊ। आता आपण सेकंड फ्लोअरला आलो आहे। फर्स्ट फ्लोअरला जी आपण किड्स बेडरूम पाहिली ना, सिमिलरली ही त्याच्यावरची बेडरूम आहे। किड्स बेडरूमला आपण पार्टिशन करून 2 भागामध्ये केलं होतं। ज्या साईडला एक मी तुम्हाला स्टडी रूम किंवा ऑफिस स्पेस दाखवलं होतं, ती ह्यामध्ये इन्क्लूड केल्यामुळं ही बेडरूम अगदी प्रशस्त मोठी अशी झालेली आहे। त्या साईडला तुम्ही तुमचं वॉकिंग वॉर्डरोब आणि बाकी काही अरेंज करायचं असेल, बार काउंटर टॉप बनवायचं असेल बेडरूममध्ये, तरी बनवू शकता। अँड दिस इज अ ह्युमंगस वी कॅन कॉल इट अन व्हेरी स्वीट रूम। सोबतच तुम्हाला वॉशरूम अटॅच भेटेल ह्यामध्ये देखील। चला ह्या ट्विन विलाची आपण 4th बेडरूम बघून घेऊ।
दिस इज युअर फायनल बेडरूम. जशी आपल्याला खालती होती तसंच आहे विथ वॉकिंग क्लॉझेट. त्या साईडला आपला वॉकिंग क्लॉझेट आहे. वॉशरूम अटॅच आहे. लेआउट्ससाठी आम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवरती संपर्क करा. व्हॉट्सॲप किंवा कॉलवरती आम्ही तुम्हाला जे आहे ना याचे लेआउट्स, प्रोजेक्टचे डिटेल्स, ब्रॉचर सगळं पाठवू. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक रूमचे डायमेन्शन्स कळतील आणि इंटरनल चेंजेस काही प्रमाणात इथं अलाउड आहेत. त्यामुळे तुम्हाला इंटरनली जर काय रूममधनी बदलाव करायचा असेल तर यू कॅन डेफिनेटली डू दॅट. सो कसा वाटला हा व्हिडिओ? चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्राइजेस चेंज होत राहतात. सो प्राइजेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू. व्हिडिओमध्ये नाही सांगणार कारण खूप लोकांचं असं असते की प्राईस तुम्ही एक सांगताय आणि आल्यावरती ती वाढलेली असते. तर ते ह्यामुळं कारण की व्हिडिओ तुम्ही आमचा 1 वर्ष आधीचा बघताय आणि मग आज येत आहे आणि आजची प्राईस त्या दिवशीची प्राईस आज मागताय. तर डेव्हलपर तसं करत नाहीत. प्राईस अप्रिशिएट होत राहतात. सो त्यासाठी विलासचे प्राइसेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू आणि डिस्क्रिप्शनमध्येही जर ते अपडेट नसतील तर तुम्ही ज्यावेळेला आपल्याला संपर्क कराल जी कॉस्टशीट असेल ती आम्ही कॉस्टशीट ऑफिशियल कॉस्टशीट तुम्हाला पाठवू. त्यामध्ये तिची कॉस्टिंग तुम्हाला भेटेल.